आली दिवाळी, आली दिवाळी. मित्रांनो, दिवाळी आलेली आहे आणि आपलं दिवाळीचा फराळ सुरू होणार आहे आजपासून. सामान आलं आहे जवळपास 30 किलोचं आणि तो घेऊन मी आता आज चाललोय. चला. नमस्कार मित्रांनो, करंजीचं सारण आपण करायला घेतलेलं आहे. मला माहिती आहे चॅनलचं नाव कलाकृती बाय निया. निया थोड्या वेळात तुम्हाला दिसेलच करंजीचं सारण बनवताना. पण तत्पूर्वी ॲज अ हजबंड तिला मदत करतोय. हे खिसून वगैरे देण्याचं काम वगैरे सगळं करतोय आम्ही. सो सुरुवात करूया आपण करंजी बनवण्याच्या प्रोसेसला. त्याच्या आधी आपण सारण बनवणार आहोत आणि सारण बनवण्यासाठी महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे सुकं खोबरं. सुकं खोबरं. आलं ना आवाज म्हणजे तुम्हाला समजलं कोण शूट करते. बस एवढे हे पण टाकायचे. हे काय आहे पण डेसिकेटेड कोकोनट. ओके चला, खिचण्याचं काम झालं आपलं. चला निया, तुम्ही सुरुवात करा. चला तुमचा आता घ्यायचा तुझ्या बाजूला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आपण भगभगीत असं सुरुवात झालेली आहे. आधी वेलची जराशी भाजते म्हणजे कुटायला इझी जाईल. या तुमचीच कमी होती. या आलाच पाहिजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये ना. फेम पाहिजे त्याला. फेम डिगर. वेलची भाजून झाली, ती काढून घेते आता. कूट म्हणजे पटकन कुटली जाईल. हे कुटायचं मी. रवा भाजूया आता. तूप टाकून भाजूया. तूप टाकते. हे तरी रव्याचा क्वांटिटी किती आहे आपल्याकडे? म्हणजे 1 किलोचं एक पॅकेट आहे. हा. आणि अर्धा किलो सुद्धा रवा होता. अच्छा ओके. टोटल 1.5 किलो. हा. आता कधीपर्यंत भाजायचा म्हणजे हा कसं? थोडासा गुलाबी रंग आला काढायचा. ओके. पुरण छान भाजलं ना की करंजी जास्त दिवस राहते, नाहीतर मग ती खवट होते. बॅच दुसरी टाकू. चायनीज. या असं हाताने करणार. आई बाबा आहे मी. खोबरं बरं छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ. झालं नाही. हो. एकदम बारीक आहे ना, पटकन जायचं. नाही लो फ्लेम आहे. थंड झाल्यावर याच्यात साखर टाकायची. अच्छा, साखरेचा क्वांटिटी पिठी साखर आहे, सांगू आम्ही तुम्हाला. तुम्हाला पण बेसिकली माहित नाही. आम्ही सगळं अंदाजे टाकतो. आम्ही असे क्वांटिटी वगैरे करत नाही. जास्त झाली तर गोड असं नाही होत काय. अंदाज आमचा परफेक्ट आहे.
आता हे पुरण छान थंड झालंय, म्हणजे आम्ही पण रेस्ट केलंय आणि या पुरणाने पण रेस्ट केलंय 2 तास. आता आपण यात साखर टाकूया. पिठी साखर आहे, अंदाजच टाकते मी. यात वेलची पावडर, जायफळ पावडर, चारोळी आणि मनुका आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता. आता हे छान मिक्स झालंय. टेस्टिंगला देऊ तुला? नको ना. अशा प्रकारे आपले करंजीचं सारण तयार झालंय. आता उद्या आम्ही करंजा करू, ते तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दिसेल. तसं आमच्या एडिटरला आम्ही सांगितलं. काल आपण करंजीचं पुरण केलं, आता आपण करंजा बनवणार आहोत. म्हणजे आपण प्रिपरेशन, पारीचं प्रिपरेशन करतोय. मैदा घेतलाय, मैद्यात मीठ टाकलंय आणि आता हे कॉर्नफ्लॉवर टाकते त्याच्यातच. हे तूप गरम करून घेतलंय, ह्याच्यात ते टाकूया. ह्याचं प्रमाण सांगा मॅडम थोडं. तसं तर आम्ही अंदाजच घेतो, पण एक अंदाज सांगते की 1 किलो मैदा असेल तर आम्ही 100 ग्रॅमच्या अप्रॉक्स कॉर्नफ्लॉवर टाकलंय. आणि गरम तूप म्हणजे एवढं टाकायचं की त्याच्याशी मूठ झाली पाहिजे. कशी? अजून ते चोळून नीट व्यवस्थित घेते, मग मी दाखवते कशी होईल ती. तर तूप सगळीकडे चोळून झालंय व्यवस्थित. त्याची आपण साईन बघू शकतो की असे मूठ वळली जाते त्याची व्यवस्थित. आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेऊया. आता हे पीठ सगळं मळून झालेलं आहे. एवढ्या काय बोलतो त्याला टेक्स्चरमध्ये, म्हणजे किती सॉफ्ट किती हार्ड. तर हे असं एवढं बोट जाईल आत इतपत पीठ मळलेलं आहे. आता याला आपण रेस्ट करत ठेवू. अर्ध्या तासानंतर मग आपण करंजा करायला घेऊया. पीठ रेस्ट करून झालंय, आता आपण याचे गोळे करायला घेऊया.
करंजा भरून झाल्यावर आपण फ्राय करू. ही पहिली बॅच आहे. तुमचं नसतं की झालं माझ्याकडे काही विचारायचं. तर अशा प्रकारे आपल्या करंजा रेडी झाल्या आहेत आणि मला जास्त काही एक्सप्लेन करता आलं नाहीये, पण कारण क्वांटिटी जास्त होती आणि वेळ कमी होता. तर तुम्हाला या करंजा साध्याच केल्यात, कशा वाटल्या नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा. तर हा होता फराळाचा पहिला प्रकार करंजी. आता नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून. थँक्यू.